नमस्कार मित्रांनो, द अल्टिमेट पीवायक्यू सिरीज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज बघूया मित्रांनो मीरा भाईंदर पेपरचा पार्ट 3। या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण सर्व बुद्धिमत्ताचे प्रॉब्लेम बघणार आहोत मित्रांनो। त्यामुळे कुठलाही टाइमपास न करता मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ। पहिला प्रश्न मित्रांनो, वर्षा शैलजापेक्षा मित्रांनो 187 दिवसांनी लहान आहे। वर्षाचा जन्म जर रविवारी झाला असेल तर शैलजाचा जन्म कोणत्या वारी झाला असेल, असा प्रश्न आहे मित्रांनो। मग कसं सोडवणार मित्रांनो? बघा मित्रांनो, कॅलेंडरवर आपल्याला 1-2 प्रश्न प्रत्येक पोलीस भरतीवर येतो म्हणजे येतो। आता मला सांगा मित्रांनो, आपल्याला आठवड्यातून किती वार असतात? 7। मग आपल्याला जेवढे दिवस दिले त्याला बागेला काय करा मित्रांनो? 7। फक्त बाकी घ्यायची मित्रांनो, भागाकाराशी काही घेणं देणं आपल्याला नाहीये मित्रांनो। याला भागा मित्रांनो 7 ने आणि ते बाकी लिहा। बघा 7 दुने 14 बरोबर, उरले 4, 4 वर ठेवला 47। नंतर काय येईल? 7 चकम 42, 47 मधून 42 गेले, किती उरणार आहे मित्रांनो? 5 बाकी उरेल। आता मला सांगा मित्रांनो, वर्षा ही शैलजापेक्षा लहान आहे बरोबर, म्हणजेच काय मित्रांनो, शैलजा मोठी आहे म्हणून तिचा जन्म अगोदर झाला असेल मित्रांनो, आणि वर्षाचा जन्म आता रविवारी झाला असेल तर अगोदर म्हणजे काय? 5 वार काय करावं लागेल आपल्याला? मागे यावं लागेल मित्रांनो। रविवार मधून 5 वार गेले किंवा रविवार मध्ये 2 वार प्लस करा मित्रांनो, तेच आन्सर येणार आहे। रविवार मध्ये 2 प्लस करणं इझी आहे मित्रांनो। काय आन्सर येईल मित्रांनो? मंगळवार असेल मित्रांनो शैलेचा जन्म वार। सिंपल। बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल। पुढचा प्रश्न मित्रांनो, आपल्याला गटात न बसणारी संख्या शोधायची। काय दिलंय मित्रांनो आपल्याला? पहिला ऑप्शन मध्ये 48, दुसऱ्या मध्ये 17, तिसऱ्या मध्ये 26 आणि चौथ्या मध्ये 37 दिलंय मित्रांनो। यांच्यापैकी गटात न बसणारी संख्या आपल्याला शोधायची। मग कसं शोधणार मित्रांनो? बघा मित्रांनो, जेव्हाही आपल्याला 17, 26, 37 या संख्या दिल्या असतील मित्रांनो, या कोणाच्या तरी वर्गाच्या जवळ आहे मित्रांनो, असा विचार आपण केला पाहिजे। मग तिथे वर्गाचं लॉजिक आलं पाहिजे मित्रांनो। बघा मित्रांनो, बघा हा कोणाच्या वर्गाच्या जवळ आहे? 7चा वर्ग केला, समजून घ्या तुम्ही। 7चा वर्ग केला आणि त्याच्यामधून 1 वजा केला बरोबर, आला 48। 7चा वर्ग 49 मायनस 1 48। नंतर मित्रांनो बघा तुम्ही, जर 4चा वर्ग केला आणि त्याच्यामध्ये 1 मिळवलं, किती आलाय मित्रांनो? 17। खाली बघा मित्रांनो, तुम्ही 5चा वर्ग केला आणि त्याच्यामध्ये 1 ऍड केलं, किती झालं मित्रांनो? 26। तसंच मित्रांनो 6चा वर्ग केला आणि त्याच्यामध्ये 1 ऍड केला। मग बघा मित्रांनो, या तिघ ऑप्शन मध्ये काय करताय? वर्ग करून प्लस 1 आहे, पण इथे तर तुम्ही वर्ग करून 1 मायनस करताय, हे चालणार नाही। म्हणजेच गटात न बसणारा ऑप्शन काय मित्रांनो? पर्याय क्रमांक ए हे असेल आपलं उत्तर। बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल। पुढच्या प्रश्नात मित्रांनो आपल्याला एक संख्या मला दिली आणि विचारतो काय मित्रांनो? प्रश्न चिन्हाच्या जागी कोणता नंबर येईल बरोबर। मग बघा मित्रांनो, जेव्हाही मित्रांनो आपल्याला संख्या मला दिली असते तेव्हा सर्वात पहिले मित्रांनो त्यांचा मधला फरक काढून बघायचा। जसं मित्रांनो इथे 2 आणि 5 मध्ये कितीचा फरक आहे? 3चा फरक। 5 आणि 10 मध्ये कितीचा फरक आहे? 5चा फरक। 10 आणि 17 मध्ये कितीचा फरक आहे? 7चा फरक। 17 आणि 26 मध्ये कितीचा फरक आहे मित्रांनो? 9चा। म्हणजे आपल्याला लॉजिक आता कळलं मित्रांनो। बघा 2 ने वाढतो, 3 पासून 5 झाला, 5 पासून 7, 7 पासून 9, नंतर पुढे काय होणार मित्रांनो? 9 पासून किती होणार आहे? 11। म्हणजेच काय? 26 मध्ये 11 टाका, तुमचं उत्तर येईल मित्रांनो। ते किती असेल मित्रांनो? 37। हे असेल तुमचं उत्तर। सिंपल। बघूया मित्रांनो पुढचा प्रॉब्लेम। पुढचा प्रश्न मित्रांनो, दिलेल्या संख्या मालिकेतून मित्रांनो आपल्याला चुकीचं पद ओळखायचंय। मग कसं ओळखणार मित्रांनो? बघा मित्रांनो, जेव्हाही मित्रांनो आपल्याला एखादी संख्या मालिका दिली असते तेव्हा काय करायचं मित्रांनो? त्यांचा फरक काढून बघायचा मित्रांनो। आता इथे पहिल्या आणि दुसऱ्या नंबरचं काही लॉजिक लागत नाही। मग कधी कधी एका मालिकेमध्ये 2 मालिका असतात, म्हणजे एक सोडून एक लॉजिक लागतं। बघा मित्रांनो, हा 85 पासून 76 झाला, म्हणजे कितीने कमी झाला? तर 9 ने कमी झाला बरोबर। नंतर मित्रांनो बघा, हा 79 पासून किती झाला मित्रांनो? 68 झाला, कितीने कमी झाला मित्रांनो? तर हा -9 ने कमी झाला। आता पुढचा नंबर सुद्धा कितीने कमी झाला पाहिजे होता मित्रांनो? -9 ने। पण हा नंबर मित्रांनो 15 ने कमी होतोय, तो आपल्याला फक्त 9 ने कमी जाणारा पाहिजे होता मित्रांनो। मग हे चालणार नाही मित्रांनो। 61 आपला चुकीचा पर्याय मित्रांनो, तो सुद्धा 9 ने कमी झाला पाहिजे होता। सिंपल। बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल। पुढचा प्रश्न मित्रांनो, प्रिंटरला कीबोर्ड म्हटलं, कीबोर्डला माऊस म्हटलं आणि माऊसला स्पीकर म्हटलं तर मित्रांनो तुम्ही टायपिंग कशाने करणार असं विचारलंय मित्रांनो। टायपिंग कशाने करतो मित्रांनो आपण? कीबोर्डने बरोबर। कीबोर्ड म्हणजेच काय मित्रांनो? माऊस। म्हणजेच माऊसने काय करू मित्रांनो आपण? टायपिंग। सिंपल। बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल।
पुढचा प्रश्न मित्रांनो, एका रांगेत मित्रांनो 9 झाडे समान अंतरावर आहेत मित्रांनो. 2 झाडांमधील अंतर 4 मीटर आहे मित्रांनो. तर विचारतो काय, पहिल्या आणि शेवटच्या झाडापर्यंत किती अंतर असेल, असं तो आपल्याला विचारतो मित्रांनो. मग कसं सोडवणार मित्रांनो, बघा मित्रांनो, याचा आन्सर आपण अगदी सेकंदात सांगू शकतो, पण कन्सेप्ट शिकून घ्या मित्रांनो. बघा मित्रांनो, इथे एक झाड असेल, इथे एक झाड असेल, बरोबर. या 2 झाडांमधील अंतर आपल्याला किती दिलंय मित्रांनो, त्याने 4 मीटर दिलंय, बरोबर. मग मला सांगा मित्रांनो, आपण 2 झाडं घेतल्यानंतर आपल्याला 1चा गॅप मिळाला, बरोबर. मग तसं मित्रांनो, आपण 9 झाडं एका समान रांगेमध्ये असल्यानंतर मित्रांनो हा गॅप कितीचा असेल मित्रांनो, तो गॅप काढण्यासाठी काय करावं लागेल, 9 मधून 1 कमी करू, म्हणजेच 8चा गॅप असेल मित्रांनो. जसं 2 मधून 1 कमी केल्यानंतर 1चा गॅप आला, तर 9 मधून 1 कमी केल्यावर कितीचा गॅप असेल, 8 गॅप असतील मित्रांनो. अशा प्रकारे मग आता मित्रांनो एका गॅप मधलं अंतर 4 आहे, मग 8 गुणिला 4 करा, 8 चोक 32 मीटर असेल तुमचं आन्सर. सिंपल. बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम. पुढचा प्रश्न मित्रांनो कॅलेंडरवर विचारला गेलाय मित्रांनो. काय दिलंय मित्रांनो, आपल्याला 1 मे 2016चा वार दिलेला आहे. काय होता मित्रांनो, रविवार. आणि विचारतो काय, 15 ऑगस्ट 2016चा काय वार असेल आपल्याला विचारतोय. मग कसं काढणार मित्रांनो, आपल्याला 1 मे पासून 15 ऑगस्ट पर्यंत दिवस मोजावे लागतील मित्रांनो. आणि ते दिवस मोजून आपण त्याला 7 ने भागू आणि बाकी घेऊ आणि ते येणाऱ्या दिवस मध्ये काय करू मित्रांनो, मिळवू. मग मला सांगा मित्रांनो, 1 मे 2016 पासून आपल्याला 15 ऑगस्ट पर्यंत जायचंय. मे कितीचा असतो मित्रांनो, 31चा. त्याच्यामधून ही दिलेली तारीख वजा करा मित्रांनो, किती आलं मित्रांनो, 30, बरोबर. मे नंतर काय येतो मित्रांनो, जून. तो कितीचा असतो मित्रांनो, तो पण 30चा. जून नंतर काय येतो मित्रांनो, जुलै. तो कितीचा असतो, 31चा. आणि नंतर काय येतो मित्रांनो, ऑगस्ट. ऑगस्टची आपल्याला एक तारीख घ्यावी लागेल, ती असेल 15. करा मित्रांनो यांची बेरीज, किती येणार आहे मित्रांनो, बघा 30 आणि 30 60 आणि हे टाकल्यानंतर 90 आणि 91 आणि 15 किती येणार आहे मित्रांनो, 106. याला बघा मित्रांनो 7 ने आणि बाकी लिहा. 15 7 105 म्हणजे बाकी आले मित्रांनो फक्त 1, बरोबर. मग बाकी 1 आल्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये फक्त 1 ऍड करा मित्रांनो, काय असेल तुमचा सोमवार असेल मित्रांनो तुमचं आन्सर. सिंपल. बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल. पुढचा प्रश्न मित्रांनो, अक्षर मालिकेतील कोणत्या अक्षराचा अनुक्रमांक वर्गसंख्येची दुप्पट आहे, असा प्रश्न आहे मित्र. या दिलेल्या अक्षरांपैकी मित्रांनो कोणता अनुक्रमांक मित्रांनो वर्गसंख्येची दुप्पट आहे मित्रांनो. मग कसं काढणार मित्रांनो, बघा मित्रांनो, तुम्ही 2चा वर्ग करा. 2चा वर्ग किती, 4 आणि 4 ची दुप्पट किती होणार आहे मित्रांनो, 8. आणि 8 वर कोण येतो मित्रांनो, तर तो येतो h आणि तो आपल्याला दिलाय. मग पर्याय क्रमांक बी असेल आपलं उत्तर. सिंपल. बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल. पुढचा प्रश्न मित्रांनो आपल्याला अॅनालॉजीवर विचारलाय मित्रांनो. अॅनालॉजी काय असतं मित्रांनो, या नंबरवरून हा नंबर आला असेल, जी क्रिया आपण इथे केली असेल तीच क्रिया करून मित्रांनो या नंबरवरून पुढचा नंबर आपल्याला काढायचा असतं मित्रांनो. याला म्हणतात अॅनालॉजी. बघा मित्रांनो, तुम्हाला जर अॅनालॉजीचे प्रश्न सॉल्व्ह करायचं असेल आणि त्याच्यामध्ये विशेषतः म्हणजे लेटरची अॅनालॉजी असेल तर काय करायचं मित्रांनो, त्याची स्थानीय किंमत आपली पाठ पाहिजे. जसं मित्रांनो क्यू किती नंबरवर येतो, अक्षर मालिकेमध्ये किती नंबरवर येतो, तो 17 नंबरवर. आय कितीवर येतो, 9 नंबरवर. या सगळ्या प्लेस व्हॅल्यू आपल्या पाठ जर असतील तर आपल्याला कोणताही प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल. बघा मित्रांनो, हा किती नंबरवर होता, क्यू होता 17 नंबरवर. हा किती नंबरवर होता, 9 नंबरवर. बघा या 2 नंबरवरून सुद्धा लॉजिक लागेल. बघा हा किती नंबरवर होता, आर असतो आपला 18 नंबरवर आणि एस किती नंबरवर असतो, 8 नंबरवर. बघा मित्रांनो, मग पहिला नंबर कितीने वाढलाय मित्रांनो, पहिला नंबर वाढलाय मित्रांनो 1ने. बघा हा दुसऱ्या नंबरचा लॉजिक दुसऱ्या नंबरशी लागेल, तो कितीने कमी झाला मित्रांनो, तर तो 1ने कमी झाला. परत बघा मित्रांनो, हा तिसरा नंबरचा लॉजिक तिसऱ्या नंबरशी लागेल. हा डब्ल्यू होता, डब्ल्यू नंतर 1 झाला म्हणजे 1ने वाढला. नंतर बघा हा जी होता 7 वर होता आणि एफ कितीवर असतो, 6 वर. हा 1 नंबर कमी झाला. म्हणजेच काय मित्रांनो, पहिला नंबर 1ने वाढतोय आणि दुसरा नंबर 1ने कमी होतोय. मग तेच लॉजिक इकडे लावू मित्रांनो. बघा हा एक्स होता, एक्स मध्ये 1 वाढेल मित्रांनो, किती येणार आहे, एक्स नंतर काय येणार आहे, वाय, बरोबर. पी मध्ये मित्रांनो काय होईल, पी मधून 1 कमी होईल मित्रांनो. पी किती असतो, पी असतो मित्रांनो 16 वर. 16 मधून 1 गेल्यानंतर काय येतो मित्रांनो, 15. 15 वर असतो तुमचा ओ, बरोबर. नंतर मित्रांनो 18, आर 18 वर असतो, त्याच्यामध्ये 1 वाढेल मित्रांनो. 18 आणि 1 किती होणार आहे मित्रांनो, तर ते होतील 19. 19 वर असतो तुमचा एस. आणि नंतर एम कितीवर असतो मित्रांनो, 13. आणि त्याच्यामधून 1 कमी करा मित्रांनो, हे असेल तुमचं आन्सर, वाय ओ एस एल. सिंपल. बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल.
पुढचा प्रश्न मित्रांनो, मनीष आणि सुनीता यांचा वयाचा लसावी किती दिलाय मित्रांनो आपल्याला 60 आणि त्यांचं वयाचं गुणोत्तर किती दिलं आपल्याला 5:6 दिलंय मित्रांनो. तर काय म्हणतोय तो, त्यांच्या वयाची बेरीज किती येईल असा प्रश्न आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, या प्रश्न आपण मित्रांनो फक्त ऑप्शनने सॉल्व्ह करू शकतो. सिंपल याचं उत्तर काढू शकतो. बघा मित्रांनो, त्या दोघांचा रेशो किती आहे, 5 आणि 6 किती झाले मित्रांनो 11. मग ज्या ऑप्शनला मित्रांनो 11ने भाग जाईल ते असेल तुमचं उत्तर. एकच ऑप्शन आहे मित्रांनो ज्याला 11ने भाग जाईल, 22 तुमचं असेल उत्तर. पण मित्रांनो हे झालं ऑप्शनने, आपण आता बेसिकने याचं उत्तर काढू. मनीष आणि सुनीताचं वयाचं गुणोत्तर किती दिलंय आपल्याला 5:6 दिलंय मित्रांनो. मग बघा मित्रांनो, हा काय रेशो आहे मित्रांनो, त्याला तुम्ही एक्स ने मल्टिप्लाय करा म्हणजेच काय बनून जाईल मित्रांनो, ती संख्या बनून जाईल. बरोबर, म्हणजे त्याचं वय किती आलं आता, मनीषचं 5x आणि सुनीताचं वय किती आलं 6x. म्हणतो काय मित्रांनो, त्याचा लसावी बघा 5x आणि 6x चा लसावी म्हणजे हा गुणाकार होईल मित्रांनो. तो किती दिला आपल्याला 60. 6 पंचे 30x, x ची किंमत काढू मित्रांनो, ती किती येणार आहे 60/30 म्हणजेच किती येणार आहे 2. बरोबर, म्हणजे मित्रांनो आता मनीषचं वय काय असेल मित्रांनो, मनीषचा रेशो किती आहे 5x म्हणजे 5×2 किती झालं 10. हे कोणाचं वय मित्रांनो, तर मनीष. सुनीताचं वय किती असेल मित्रांनो 6×2 किती असणार आहे मित्रांनो 12. यांची बेरीज करा मित्रांनो, किती येते 22. सिंपल. बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल. शेवटचा प्रश्न मित्रांनो, सकाळी 7 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत मित्रांनो किती वेळेस 90 डिग्रीचा कोन म्हणजेच काटकोन बनेल मित्रांनो असा विचारलाय मित्रांनो. बघा मित्रांनो, 90 डिग्रीचा कोन मित्रांनो प्रत्येक तासात मित्रांनो किती वेळेस बनतो, 2दा बनतो. पण मित्रांनो 9 ते 10 या टायमिंगच्या वेळेस मित्रांनो 90 डिग्रीचा कोन म्हणजे या 9 ते 10 एका तासामध्ये फक्त एकाच वेळेस बनतो मित्रांनो. बाकी कोणत्याही तासात तो किती वेळेस बनतो, 2 तासात. मग मला सांगा मित्रांनो, आता 7 ते 11 किती तास झाले, 4 तास झाले. बरोबर, मग 4 दुने आपण काय म्हणू, 4×2 8 वेळेस बनेल. पण त्याच्यामध्ये मित्रांनो 9 ते 10चा टायमिंग येतोय का, हो या पिरियड मध्ये 9 ते 10चा टायमिंग येतोय. त्याच्यामध्ये फक्त एकच दा बनेल. मग याच्यामधून एक वजा करावा लागेल मित्रांनो. किती उत्तर असेल तुमचं, किती दा बनेल 90 डिग्रीचा कोन, तो बनेल 7 दा. सिंपल. अशाच अप्रोच साठी मित्रांनो तुम्ही जेपी मॅथला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये राहिलेले बुद्धिमत्तेचे क्वेश्चन घेऊन. जय हिंद.